सर्वजण ज्या साने गुरुजींनी आपल्या धर्माविषयीची जागरूकता या महाराष्ट्राला करून दिली ना, त्या साने गुरुजींच्या जीवनातला प्रसंग आहे। साने गुरुजी घडले का, तर त्याचं कारण आई आहे। लहान असणारे साने गुरुजी आंघोळ करून बाहेर निघाले आणि आंघोळ करून बाहेर निघाल्याबरोबर आईनं घरापुढे सारवून घेतले तो शेणानं सारवून घेतलेलं ज्या वेळेला पाहिलं ना, त्याच्यावरून चालत पुढे निघाले। पायाला शेण लागली, पायाला माती लागली। ऐका सर्वांनी, पायाला शेण आणि माती लागल्याबरोबर त्या ठिकाणी पाय धुण्याकरिता परत माघारी गेले। पाय धुतले, दरवाज्यात येऊन उभे राहिले साने गुरुजी आणि आपल्या आईला आवाज दिला, आई अगं माझ्या पायाला माती लागली, काहीतरी पाय पुसण्याकरिता दे ना। तर त्या आईनं यावं, आल्यानंतर त्या आईनं मागचा पुढचा विचार नाही केला, डोक्यावरचा पदर खाली घेतला बरं आणि साने गुरुजींच्या समोर अंतरला सांगितलं, ए पोरा पुस याला पाय। पाय पुस म्हटल्याबरोबर साने गुरुजींनी त्याला पाय पुसले आणि पुढे निघाले। आईच्या मुखातून वाक्य निघालं, ए पोरा पायाला लागली का रे माती आता? साने गुरुजींनी खाली वाकावून त्या आईला प्रत्युत्तर द्यावं, आई नाही लागली अगं पायाला माती। नाही लागली असं म्हटल्याबरोबर त्या माऊलीच्या मुखातून वाक्य निघालं, ऐक जशी आज पायाला माती लागू नाही म्हणून जेवढा जपला ना, तेवढा आयुष्यात कधी चारित्र्याला माती लागू देऊ नको, आयुष्यात खूप मोठा होशील। हा आईचा शब्द, वाक्य खूप महत्वाचं। काय केलं तिनं महाराज? परिस्थिती जेमतेम नव्हती, हापार मारता करून हा पलके परिवार तिनं वाढवला। 2 मुलं हा परिवार उभा केला। महाराज, एका आईचं जीवन काय, एका माऊलीचं जीवन काय। पण एक ठिकाणी महाराजांनी खूप गोड असं उदाहरण दिलेलं आहे। पक्षीने ती निघाली कुठं, आपल्या पिलांना चारा घेण्याकरिता। चोचीमध्ये चारा घेतला आणि माघारी येत असताना तिचे दोन्ही पंख तुटून गेले बाबा। आणि पंख तुटल्यानंतर ती पक्षी काय म्हणते माहिती का? माय मंदिर हलले, लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना बेटाया। तिनं बांधल घरट, या 2 मुलांकरिता तिनं घरट बांधून ठेवलं आणि मग निघून गेली ती। तिनं बांधल घरट, दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली। या ही मुलं एका पंखाखाली घेऊन तिनं मोठी केली। घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा, ओढ रक्ताला लागते, लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षिणी जाई पिलाना बेटाया। सुना काळे दिव्याजवळ बसणारी आई आहे आणि पाठीवरती अभ्यास करणारा पोरगा आहे। लावा महाराज, दिव्याजवळ बसणारी आई, पाठीवरती अभ्यास करणारा आपला पोरगा आहे। त्यावेळेला त्या पोराच्या मुखातून वाक्य निघतं, आई मला पाठीवरती लिहिण्याकरिता दिसत नाही, थोडी दिव्याची वात पुढे कर ना। दिव्याची वात पुढे कर म्हटल्याबरोबर अशी बोटाने ती माऊली वात पुढे सरकवते, थोडा कमी करा। दिव्याची वात पुढे कर म्हटल्याबरोबर ती माऊली अशी दिव्याने त्या ठिकाणी माऊली दिव्याची वात पुढे करत असते आणि दिव्याची वात पुढे केल्याबरोबर दुसऱ्या साईडला झोपलेला आपला पती आहे, त्याच्या तोंडावरती जो प्रकाश पडल्याबरोबर त्या पती देवाच्या मुखातून वाक्य निघतं, अगं दिवसभर मी दुसऱ्याच्या बांधावर काबाड कष्ट केलेत, मला संध्याकाळच्या वेळेला तरी निवांत झोपू दे। मुलाचा आवाज आला, आई मला दिसत नाही का? दिव्याची वात ती माऊली अशी बोटाने पुढे सरकवते आणि पतिदेवाचा आवाज आला का ती माऊली परत बोटाने वात कमी करत असते। पण वाक्य ऐकतात का तुम्ही? वात स्वतः जळत असते रे बाबा, पण घरातल्या सर्वांना प्रकाश देण्याचं काम करत असते। तशी घरातली आपली आई आहे, स्वतः जळत असते पण घरातल्या सर्वांना आनंदी ठेवण्याचं काम ती करत असते। तिचं नाव आई आहे। ज्या दिवशी आपण जाऊ ना, लोक उचलून आपल्याला स्मशानभूमीमध्ये नेऊन ठेवतील, सगळ्या शरीराची माती होईल आपल्या। पण महाराज विष्णू महाराज आपली हाडं जसून तशी शाबूत राहतील। तर अग्निदेवतेला एकाने विचारला प्रश्न आहे, का रे बाबा तुझ्या सानिध्यात आलेल्या प्रत्येक गोष्टीची माती करण्याची ताकद तुझ्यात आहे, मग या हाडांची का माती करू शकत नाही? तर अग्निदेवतेने दिलेलं उत्तर आहे, माऊल्या ऐका, मी सगळ्याला जाळू शकल पण आईच्या दुधाला कधीच जाळू शकत नाही, कारण हे हाडं आईच्या दुधापासून मजबूत झालेली आहेत।
काय केलं तिनं? तुम्ही विंचविन जर कधी पाहिली ना, दगडाखाली असते बा, या जुन्या माणसांना कळत. 4-5 पिलांना जन्माला घालते बाबा, पण देवानं तिला स्तन नाही दिले. काय नाही दिलं? देवानं तिला स्तन नाही दिले महाराज. ऐकतात तुम्ही सर्वजण? पण आई 4-5 पिलांना जन्माला घालणारी ती विंचविन, ती त्या मुलांना वाढवते कशी? त्याचं उत्तर एवढंच आहे. 4-5 पिलांना जन्माला घालते ती, पण 4-5 पिलांना जन्माला घातल्यानंतर ते मुलं लहानाची मोठी होत असताना त्या लहान पिलांना जर भूक लागली तर ते भूक लागलेली पिलं त्या आईची लचके तोडतात. ऐकतात का तुम्ही सर्वजण? त्या आईचे लचके तोडत असतात. भूक लागली का त्या आईचे लचके तोडतात. एक दिवस लचके तोडून 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 आई संपलेली असते बाबा, पण ते पिलं मोठी झालेली असतात. तसं आपल्या घरातली आपली आई आहे. आपल्या मुलांकरिता स्वतःचं अस्तित्व गमवण्याची ताकद आहे, पण माझी मुलं मोठी झाली पाहिजे हे प्रेम एका आईच आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या हिताच्या ठिकाणी किती मायबाप जागे त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात करून गेले. त्या माऊलीचं प्रेम जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जिच्या पोटी कळवळ आहे समाज प्रेम करील आपल्यावर. कुठपर्यंत? जोपर्यंत आपण समाजाच्या कामी पडतोय तिथपर्यंत. लोक आपल्याला दादा म्हणतील कुठपर्यंत? जोपर्यंत आपण गावाच्या कामी पडतोय तोपर्यंत. घरातली लोक आपल्याला अण्णा म्हणतील कुठपर्यंत? जोपर्यंत आणतोय तोपर्यंत. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? हे आणणारी मंडळी इकडे बरं. तुम्हाला घरातली मंडळी मी आज सांगून जातो मंत्र, तेवढं ऐकून ठेवा. माऊली ज्ञानोबाऱ्याचा पुरावा देऊन जाणार आहे मी. तसा लय प्रामाणिक महाराज आहे मी, पुराव्यानिशी बोलत नाही बरं. मी प्रत्येक शब्दाला तुम्हाला पुरावा दिलेला आहे. गावातली लोक पदाधिकारी मंडळी तुम्हाला गाव दादा म्हणाल कुठपर्यंत? जोपर्यंत गावाच्या कामी पडतोय तोपर्यंत. ऐकतात ना तुम्ही? घरातली लोक तुम्हाला अन्न म्हणतील कुठपर्यंत? जोपर्यंत आणतोय तोपर्यंत. त्याने अन्न बंद करू दे, तुम्हाला अन्न सुद्धा घरातली लोक देणार नाही. सत्य परिस्थिती आहे. का? ज्ञानोबा सांगतात, श्रीमंत पुरुषासी श्री लवथव करी कैसी, आणि कुटका दे कोणी सुनी जैशी पुच्छ हलवी. एखाद्या कुत्र्याला जसा कुटका दाखवल्याबरोबर कुत्र पळत येते ना, तसा समाज जोपर्यंत आपण कामी पडतोय तोपर्यंत प्रेम करेल. एकदा ते संपू द्या, कोणी विचारणार नाही महाराज. वाक्य ऐकतात ना? पण जगाच्या पाठीवर 2च व्यक्ती अशा आहेत, मायबाप. डोळे झाकून जी प्रेम करते तिला प्रियसी असं म्हणतात बरं का दादा. डोळे झाकल्यासारखी जी प्रेम करते तिला मैत्रीण असं म्हणतात. संसारात डोळे वाटारून जी प्रेम करत असते तिला पत्नी असं म्हणतात, पण डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई असं म्हणतात. ते प्रेम गेलं दादा. आता काय केल्यानंतर तुमची आई परत या घरात येतील? या मुली आहेत, दिवाळीच्या सणाला रक्षाबंधनच्या सणाला या घरात येतील. त्यांचा भाऊ दिसल, त्यांचे नातवंड दिसतील, पण म्हातारी झालेली त्यांचा बाप दिसल त्यांना या घरात, पण त्यांची आई नाही दिसणार. उन्हाच्या आधी ये आणि ऊन उतरल्यावर जा. जिचं प्रेम आहे तिला आई असं म्हणतात. साने गुरुजींनी आपली आई लिहिली पण बाप नाही लिहिता आला बरं. ऐका सर्वांनी. म्हणून आपल्या लहान लेकराच्या हातात 1 सोडून 1.5 लाखाचा मोबाईल द्या, पण ज्ञानोबऱ्यांचा हरिपाटन साने गुरुजींचं पुस्तक द्यायला विसरू नका. छावा नावाची कादंबरी आपल्या पोराच्या हातात द्या. ऐकतात तुम्ही सर्व माता भगिनी? साने गुरुजींनी आपली आई लिहिली. 2 मिनिटात प्रसंग सांगून सेवेला निरोप देणार आहे. आपल्या आईचं प्रेम किती आहे? साने गुरुजी सांगतात, मी शिकावं याच्याकरिता, मी शिकावं याच्याकरिता, मी मोठं व्हावं याच्याकरिता. आईला कॅन्सर झाला होता पण आईने सांगितलं नाही. मला पुण्यामध्ये नेऊन टाकलं म्हणे, वसतिगृहामध्ये नेऊन टाकलं. काही दिवस निघून गेले माझे. एका आईचं प्रेम सांगतो बरं. काही दिवस निघून गेले साने गुरुजी सांगतात, आणि एक दिवशी मला स्वप्न त्या ठिकाणी पडलं, आणि स्वप्नात माझी आई आली. आणि स्वप्नात आई येऊन सांगत होती, श्याम मी खूप आजारी रे, मला भेटण्याकरिता तू येशील का? साने गुरुजी पुण्याला मध्ये वसतिगृहामध्ये राहत होते. माझ्या पोराने इंग्रजी बोलावं, माझा पोरगा मोठा अधिकारी व्हावा याच्याकरिता तिचे प्रयत्न होते. रात्रीच्या 12 वाजता आई स्वप्नात आली आणि त्या आईनं बोलायला सुरुवात केली, श्याम मी खूप आजारी रे, मला भेटण्याकरिता येशील तू? साने गुरुजी उठून बसले, घड्याळाकडे पाहिले तर रात्रीचे 12 वाजले होते. रात्रीचे 12 वाजलेले पाहिले बर का आई. रात्रीचे 12 वाजलेले पाहिल्याबरोबर मनामध्ये विचाराला, दिवसभर आई स्मरणात असते माझ्या, पडलं असेल स्वप्न आईचं, मला अंथरून घेतलं परत झोपी गेले. पहाटे 4 वाजता परत स्वप्न पडलं. स्वप्नात आई आली आणि त्या आईनं परत बोलायला सुरुवात केली, श्याम मी खूप आजारी आहे, मला भेटण्याकरिता येशील तू? तोंडावरचं पांघरून बाजूला केलं, पुढे घड्याळ पाहिलं तर पहाटेचे 4 वाजलेले होते महाराज. तर आईचा शब्द आठवला, श्याम अरे पहाटे पडलेलं स्वप्न खरं असतंय रे. त्यावेळेला शब्द आठवला,
साने गुरुजी सांगतात मी उठलो, हातपाय तोंड धुतलं, माझी बॅग आवरली, मी माझ्या आईला भेटण्याकरिता निघालो. पण मित्रमंडळी जमा झाली आणि त्यांनी विचारलं एवढ्या सकाळीच कुठे निघाला. त्या साने गुरुजींचं पुस्तक वाचा म्हणजे आपल्याला आई कळल. बाहेर निघाल्याबरोबर बाकीच्यांनी विचारलं कुठे निघाला. त्या क्षणाला बाकीच्या मुलं म्हणू लागले. साने गुरुजी सांगतात माझी आई लय आजारी आहे, मला पाहायला जायचं, तिला भेटायला जायचं. निघाले. एसटी स्टँड वरती येऊन उभे राहिले. विकू बंद करा. एसटी स्टँड वरती येऊन उभे राहिले. सकाळचे 8 वाजले होते महाराज. एसटीची वाट पाहत असताना 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले, एसटी लागत नव्हती. साने गुरुजी सांगतात मुंबईवरून एक एसटी आली 1 वाजता. एक नवीन जोडपं एसटीतून खाली उतरलं आणि एसटीतून नवीन जोडपं खाली उतरल्याबरोबर साने गुरुजी सांगतात मी पळत त्याच्याकडे गेलो आणि त्यांना विचारलं दादा तुमच्या हातामध्ये असणाऱ्या बॅगा मी तुम्हाला घरापर्यंत नेऊ लागू का. का रे पोरा. अहो माझी आई आजारी, मला भेटायला जायचंय, माझा 5 रुपये नाही हो काका माझ्याकडं, मी तुमच्या बॅगा घरापर्यंत नेऊ लागतो, मला 5 रुपये द्याल का हो तुम्ही. असा शब्द साने गुरुजींच्या मुखातून बाहेर निघाला. त्यांना दया आली. 5 रुपये त्या ठिकाणी त्यांनी हातावरती टेकवण्याआधी सांगितलं ही बॅग घरापर्यंत नेऊ लाग. साने गुरुजींनी डोक्यावर बॅग घेतली, घराच्या दिशेने त्या दादांच्या माघारी निघाले. जड असणार ओझ डोक्यावर होतं, पण आईला भेटायला जायचंय ना. त्या काकांना विचारलं काका किती लांब राहिले घर अजून. तेव्हा त्या साने गुरुजींच्या मुखातून वाक्य निघाल्याबरोबर त्या दादांनी असं बोट केलं हे पोरा ते समोरचं घर आपलंय. निघाले पळत. दादा लांब राहिले म्हणून डोक्यावरती असणारी बॅग खाली उतरवण्याकरिता गेली महाराज. बाबा बॅग खाली उतरवण्याकरिता गेल्याबरोबर भिंतीचा आधार घेत असताना अर्ध्यावर आलेली बॅग हातातून सटकली, जमिनीवर खाली पडली. जमिनीवर खाली पडलेली बॅग तिचं लॉक तुटून गेलं आणि ज्यांची बॅग आहे त्यांनी पाहिलं तर लालबुंद डोळे केले त्यांनी आणि साने गुरुजींकडे पाहिलं आणि समदेशी कानाखाली दिली. म्हणे 5 रुपयासाठी 100 रुपयाच्या बॅगचं तू नुकसान केलं, आता हे 5 रुपये तुला कुठून मिळणार आहे. माघारी तोंड करून त्या ठिकाणी निघ म्हटल्याबरोबर साने गुरुजी निघाले. पण जात असताना ज्यांनी कानाखाली मारली ना साने गुरुजी सांगतात त्यांची 85 वर्षाची आई जवळ आली आणि त्या आईनं मला एक प्रश्न केला, तो प्रश्न लय महत्वाचा आहे. त्या आईनं प्रश्न केला आणि त्या आई म्हणत होती ए पोरा एवढी जड ओझ तुला उचलत नाही मग कशाकरिता हे काम करतो. साने गुरुजींनी दिलेलं उदाहरण आहे. आई हे काम नाही करत मी. मग अहो माझी आई आजारी आहे, मला तिला भेटायला जायचंय, मला 5 रुपये लागत होते त्यामुळे तुमची बॅग घरापर्यंत आणू लागलो. त्या माऊलीला दया आली आणि साने गुरुजी सांगतात तिनं 3 रुपये माझ्या हातावर टेकवले. असे 3 रुपये घेऊन ज्यावेळेला मी पुण्याच्या एसटी स्टँड वरती जाऊन उभा राहिलो तर संध्याकाळी 5 वाजले होते. घरी जाण्याकरिता एसटी लागली. आतमध्ये जाऊन बसलो, कंडक्टरने तिकीट म्हणून आवाज दिला. 5 रुपये त्या ठिकाणी त्याच्या हातावर टेकवणे आधी 3 रुपये टेकवले म्हणे. माझ्याकडे 2 रुपये नव्हते. कंडक्टरच्या मुखातून वाक्य निघाले हे पोरा तुला माहिती ना घरी जाण्याकरिता 5 रुपये पालघरला जायला 5 लागतात, तर 3 रुपये दिलेत, खाली उतर. खाली उतर म्हटल्याबरोबर बॅग घेऊन खाली निघाले. एका फेट्यावाल्या बाबाने आवाज दिला ए दादा अरे 2 रुपये कमी म्हणून त्याला उतरून नको देऊ, त्याला घरी जायचंय, शेवटची एसटी त्याला जाऊ दे एवढ्या एसटीत बसून, जिथपर्यंत तिकीट बसते तिथपर्यंत तरी दे, उतरून नको देऊ. साने गुरुजी सांगतात मला एसटीत बसवलं, रात्रीच्या 8 वाजता मला पालघरच्या जंगलामध्ये नेऊन उतरवलं. का 2 रुपये कमी होते म्हणून. पालघरच्या जंगलामध्ये उतरवलं म्हणे. एसटी निघून गेली. रातकिड्याची किरकिर कानावर ऐकायला येत होती, स्वापदांचे आवाज कानावर ऐकायला येत होते, पण माझी आई डोळ्यासमोर दिसत होती. आई मला आज दिसल का नाही. निघाले घराच्या दिशेने. झोपडी होती. साने गुरुजी सांगतात रात्रीच्या 9 वाजता मी माझ्या झोपडी समोर जाऊन उभा राहिलो होतो. दरवाजा अर्धवट उघडा होता. एक अर्धवट दरवाजा पाहिला आणि साने गुरुजींनी पाऊल आतमध्ये एक उंबरठ्यात टेकवला तर समोर पाहिलं तर पिठावरती पंक्ती तेवत होती. पिठावरती पंक्ती तेवत होती. साने गुरुजींनी डोळ्यानं पाहिलं. मनात वाईट विचार येऊ दिला नाही. साने गुरुजी सांगतात मग दुसऱ्या साईडला पाहिलं तर माझे वडील गुडघ्यामध्ये डोकं घालून बसले होते आणि एका साईडला माझी पुण्यावरून आत्या आली होती, मावशी आली होती, काका आले होते. तर साने गुरुजी सांगतात मी माझ्या वडिलांच्या जवळ गेलो, बाबांना हात दिला. म्हणे बाबा आईला म्हणावं तुमचा श्याम आलाय, हातपाय तोंड धुण्याकरिता उतरून दे म्हणावं, मला पाणी उतरून दे, आईला सांगा ना. गुडघ्यामध्ये डोकं घालून बसलेल्या वडिलांनी साने गुरुजीकडे पाहिलं, रडायला सुरुवात केली. तर साने गुरुजी सांगतात मला वाटलं माझ्या आईची माझ्या बाबाची भांडणं झाली असावीत म्हणून रडत असते. पण तेवढ्या साने गुरुजींनी तोंड फिरवलं, मावशीला पाहिलं, मावशीला पाहून विचारत होते मावशी
आई कुठं गेली हो? आई घरात दिसत नाही. 1 वर्ष झालं तुम्ही या घरात पाहत असाल, ती माय नाही दिसणार तुम्हाला. साने गुरुजी आपल्या मावशीला विचारत होतो, मावशी आई कुठे गेली हो? आई घरामध्ये दिसत नाही. मावशी काही बोलत नव्हती. काकाला विचारावं, काका काही बोलत नव्हते. आता विचारू कोणाला? म्हणून साने गुरुजींनी आपली बहीण चुलीच्या कोपऱ्याला झोपी गेलेली पाहिली. झोपी गेलेली बहीण पाहिल्याबरोबर साने गुरुजी पळत गेले ना आपल्या बहिणीला उठवलं. आणि बहिणीनं भावाला पाहिल्याबरोबर उठून उभी राहिली आणि भावाच्या खांद्यावर हात टेकवला. आणि साने गुरुजींच्या मुखातून एक वाक्य निघालं, ताई आई कुठे गेली? आई घरात दिसत नाही. त्याला बहिणीनं रडायला सुरुवात केली. मुखातून एक वाक्य बाहेर निघालं. मुखातून निघालेलं वाक्य होतं, दादा आपली आई गेली जगाच्या पाठीवर. मायबाप गेल्यानंतरच दुःख आहे. ज्याच्या जीवनातून आई नावाचा शब्द गेला ना, आई एवढं प्रेम करणारी फक्त आपली बहीण आहे घरात. वाक्य ऐकतात का तुम्ही? 1 अन 2 गुंठ्यासाठी भावा बहिणीचं नातं तोडू नका. आयुष्यभर भावा बहिणीचं नातं काय? ज्याला बहीण नाही ना, रक्षाबंधनच्या दिवशी ज्याचा हात रिकामा आहे त्या भावाला विचारा माझ्या बहिणीचं त्या ठिकाणी दुःख काय. 1 अन 2 गुंठ्यासाठी बहीण तोडू नका दादा हो. मी तुम्हाला पाया पडून माझी विनंती आहे. एका रक्ताचे. ज्याच्या जीवनातून बाप नावाचा शब्द निघून गेला ना, बापा एवढा प्रेम करणारा फक्त बहिणीला भाऊ आहे. आणि ज्याच्या जीवनातून आई नावाचा शब्द निघून गेला, आई एवढं प्रेम करणारी फक्त त्याची बहीण आहे. लोकांना विश्वास नका ठेवू. जगाच्या पाठीवर त्या बहिणीनं पाहिल्याबरोबर मुखातून वाक्य निघालं, दादा अरे आपली आई निघून गेली रे आपल्याला सोडून. साने गुरुजींनी दिलेलं उत्तर आहे. कुठे गेली? मामाच्या घरी गेली का? अरे दादा मामाच्या घरी नाही गेली. गावात गेली का मग? अरे दादा गावातही नाही गेली. मग कुठे गेली? तेव्हा त्या बहिणीच्या मुखातून निघालेलं वाक्य, दादा अरे आई आपली ना देवा घरी गेली रे. देवा घरी गेली. मुखातून शब्द बाहेर पडल्याबरोबर आई म्हणून मोठ्याने आवाज दिला. आणि आई म्हणून मोठ्याने आवाज दिल्याबरोबर अंग जमिनीवर सोडलं. आणि आई आई म्हणून रडत असताना लहान लेकरं घराबाहेर खेळत होती. त्यातलं एक लेकरू त्याच्या आईला आवाज देत होतं, आई अगं श्यामदादा आलाय. आई अगं श्यामदादा आलाय. तो आई म्हणून रडतोय ग. ते लहान लेकरू त्याच्या आईला आवाज देत असताना साने गुरुजींनी तोच शब्द कानावर ऐकला. आणि शब्द कानावरती ऐकल्याबरोबर मुखातून वाक्य निघालं, त्याला आई म्हणण्याकरिता आई आहे. माझ्या जीवनातून आई निघून गेली. आता मी आता आई कोणाला म्हणू? फलके परिवार ऐका, जगाच्या पाठीवर आई म्हणण्याकरिता तुमची आई 1 वर्षापूर्वी निघून गेली. आता आई म्हणून हाक मारल्यानंतर त्या आईला हाकेला होऊ देण्याकरिता परत माई तुम्हाला दिसणार नाही. हे प्रेम एका आईचं आहे. म्हणून म्हटलं जातं, आईसी कळवळ्याची जाती करी लाभावी नको. 2 मिनिटं राहिले आपल्याकडं. जगाच्या पाठीवर आई सारखं प्रेम. बर का बाबा, वावी नावाचं गाव आहे. ज्यांनी त्या ठिकाणी युट्यूब चॅनल, आता त्या ठिकाणी आमचे दादा इथं उपस्थित आहे, डॉक्टर विकासानंदजी महाराज गुरुवर्य बाबांची खूप कीर्तन त्या चॅनलवर आहे. वारकरी सिद्धांत नावाचा चॅनल आहे. मी मागच्या महिन्यामध्ये एक कीर्तन त्यांनी प्रवचन माझं शूट केलं होतं. आणि त्यावेळेला मी एक वाक्य बोलून गेलो होतो ना, आधी या फलके परिवाराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढं वाक्य सांगलं माझ्या सेवेला निरोप दिला. ऐका, नाशिक जवळ जा वावी नावाचं गाव आहे. आम्ही कीर्तनाच्या निमित्ताने गेलो होतो भाऊ तुकाराम भाऊ. तिथं गेल्यानंतर एका पत्रकाराने बातमी छापली होती आणि एका आईचं वर्णन त्या बातमीमध्ये केलं होतं. महाराज आहे तोपर्यंत आपल्या घरावरती ना आपल्या परिवारावर प्रेम करते, काय नवालय बरं का बाबा. विकू बंद. एका आईचं जीवन कथा 2 मिनिटांमध्ये सांगतो. माऊलीनं त्या ठिकाणी आपल्या वडिलांनी लग्न लावून दिलं. एका स्त्रीचं जीवन तेच आहे. बांधल्या खुंट्यासी धेनूचे चरणे आणि दिल्या घरी राहणे लेकीचे ओ. ज्या गायीला खुंट्याला बांधले त्या खुंट्याच्या अवतीभोवती गायीला सोडून जाता येत नाही. तसं ज्या बापानं आपल्या घरात त्या ठिकाणी दिलंय ना, त्या घरात प्रामाणिकपणाने संसार करणं एका स्त्रीचं काम आहे. ते या माऊलीने केलं आणि निघून गेले. आयुष्यभर काबाड कष्ट केलं. वाक्य खूप महत्वाचं आहे. शेवटचा मुद्दा आहे माझा, संपला. ऐका महाराज, त्या माऊलीला त्या ठिकाणी 2-3 वर्ष निघून गेली, पुत्र संतान झालं. एवढा आनंद झाला. आपल्या पतिदेवाला फोन केला. दुसऱ्याच्या बांधावर काबाड कष्ट करणारा पतिदेव. कानावर शब्द ऐकला, वंशाला दिवा झाला. 500 रुपयाची नोट घेतली, पेड्याचा बॉक्स घेतला, गाडीला अडकवला, निघला दवाखान्याकडे. 2 किलोमीटरवरती दवाखाना राहिला होता. भरदर वेगाने गाडी आली आणि त्या गाडीखाली त्याचा मृत्यू झाला. एका साईडला पेड्याचा बॉक्स आहे. सत्य परिस्थिती ऐका, उंच कान करून ऐका. एका साईडला पेड्याचा बॉक्स पडलाय, एका साईडला तो पडला. रक्ताबंबळ शरीर झालं. ऐका, रक्ताबंबळ शरीर झालं महाराज. आता करायचं काय? त्या ठिकाणी
शेवटचा श्वास त्या ठिकाणी लपलप करत होता, रक्त बोंबळ शरीर झालं. शेवटचा श्वास घेतला आणि त्या माऊलीच्या कानावर शब्द पडला का आपला पती कपाळाचं कुंकू निघून गेलं. 1 तास झालं होतं वंशाला दिवा आला, पण 1 तासापूर्वी कपाळाचं कुंकू निघून गेलं. पण तिनं मनामध्ये एवढाच विचार केला, मी जगल तरी या मुलाकरिता जगल, दुसरं लग्न नाही करणार. आयुष्यभर त्या मुलाकरिता जगत राहिली. वाक्य खूप महत्वाचं आहे. लहानाचा मुलगा मोठा होत होता, ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. नाशिकमध्ये तो पोरगा कामाला लागला. नाशिकमध्ये तो पोरगा कामाला लागल्यानंतर आई ऐका बरं 2-3 वर्ष निघून गेले आणि 2-3 वर्षाच्या नंतर लग्न करून तो पोरगा माघारी आला. थकलेलं शरीर होतं त्या आईचं, उभं राहता येत नव्हतं त्या माऊलीला. थकलेलं शरीर होतं त्या माऊलीचं आणि उभं राहता येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये पोरगा घरी आल्यानंतर आनंदाने 5-6 महिने गेले. नवीन आलेल्या सुनेने बोलायला सुरुवात केली, तुमच्या म्हाताऱ्याची किती व सेवा करू, एक पर तुमची आई घरात राहील नाही तर मी तरी घरात राहील. नाईलाज झाला. वाक्य खूप महत्वाचं आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला तो पोरगा आईच्या खोलीत आला आणि आईला आवाज दिला, आई ऐक ना, तुला एक विचारायचं, विचारू का? तुला त्या अंतरुणावरती झोपलेल्या माऊलीने बोलायला सुरुवात केली. पोरा काय विचारायचं रे? तर त्या पोरानं बोलायला सुरुवात केली, आई तुला इथे काय राहायचंच आहे आणि वृद्धाश्रमात जाऊन तू राहणारच आहे, तू तिथं जाऊन राहते का? असा शब्द मुखातून बाहेर पडल्याबरोबर कपाळाचं कुंकू गेलेला दिवस आठवला आणि पोरासमोर येऊन उभी राहिली. डबडबल्या डोळ्याने त्या माऊलीने प्रश्नाचं उत्तर दिलं, पोरा हो, तू जर आनंदात या घरात राहत असशील तर मी कुठे राहायला तयार आहे. पोरगा निघून गेला. आईनं दरवाजा बंद केला. गेलेल्या कपाटातून पतीचा फोटो काढला आणि छातीला लावून ती माऊली रडत होती. रडत असताना त्या माऊलीचा शब्द आहे, तुम्ही जर असताना नाशिकच्या स्टँडला भीक मागितली असती पण वृद्धाश्रमाचं पाऊल चढले नसते. नाईलाज आहे. सकाळची वेळ, पोराच्या गाडीमध्ये बॅग नेऊन टेकवली. वृद्धाश्रमापर्यंत गाडी आली. ₹1,00,000 रुपयाचा बंडल पोराने काउंटरवर टेकवला. निघत्या क्षणी त्या पोराचा शब्द आहे, अजून पैसे लागत असतील तरी आम्हाला फोन करा, आम्ही पैसे घेऊन येतो, या म्हातारीला सांभाळा. गेला पोरगा निघून. पण निघत असताना गाडीच्या दिशेने जाणारा पोरगा आईनं पाहिला. ती गाडीकडे पाहिजे, पोराकडे पाहिजे, गाडीकडे पाहिजे, पोराकडे पाहिजे. का निघालाय? पण जायच्या क्षणी त्यांनी मला फक्त आई म्हणून आवाज द्यावा, एवढ्या शब्दाकरिता ती माऊली पाहत होती. एका आईचं प्रेम आहे. शब्द फक्त एक लक्षात राहू द्या, आजचं कीर्तन सफल होईल महाराज. पोरगा निघून गेला. 15 वर्षाचं आयुष्य त्या माऊलीला वृद्धाश्रमात लाभलं आणि वयाच्या 88व्या वर्षी शेवटच्या घटका मोजत असताना त्या माऊलीचे शब्द आहेत, बाबा सेवा करणाऱ्या लोकांना जवळ बोलवून एक वाक्य वापरलं म्हणे, दादा तुमचा पैसा, तुमचं बाकीचं मला काहीच नको, तुमचं अन्नही नको मला, आता पाणी नको, पण माझ्या पोराला मला माझ्या डोळ्याने पाहायचंय. त्या सेवा करणाऱ्या लोकांनी फोन केला. 2 दिवसांनी तो पोरगा वृद्धाश्रमात आला. आईच्या हातात हात दिल्याबरोबर, बरं का माऊल्या हो, आईच्या हातात हात दिल्याबरोबर आईनं डोळे उघडले. मुखातून एक वाक्य निघालं, पोरा आला का रे? मला वाटलं माझ्या शेवटच्या क्षणाला तू दिसायचा नाही. एवढा शब्द मुखातून निघाल्याबरोबर पोरानं मान हलवली. दुसरा शब्द होता, आलाय खरा पण तू जेवला का? मरणाच्या दारात होती पण पोरगा जेवलाय का याची चिंता करणारी आई होती. एकच वाक्य आहे माऊल्या हो माझं. त्या पोरानं त्या ठिकाणी होकार दिल्याबरोबर आईनं बोलायला सुरुवात केली, पोरा तुझा बाप निघून गेला, त्या दिवशीपासून बापाची उणीव तुला जाणू दिली नाही. आयुष्यभर काबाड कष्ट करून तुला वाढवलं. बापाच्याही काळात कुठं आनंदाने फिरता आलं नाही आणि तुझ्या काळात आनंदाने कुठं राहता आलं नाही. तुम्हाला इथं आणून घातलंय. ऐक ना, मरत्या क्षणी एक गोष्ट तुझ्याकडे मागायची, तेवढी देशील का? तर त्या पोरानं बोलायला सुरुवात केली, आई काय पाहिजे ग तुला? त्याला क्वाटवरती झोपलेल्या माऊलीनं त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली, हे पोरा गेली 15 वर्ष झालं तुम्हाला या वृद्धाश्रमात आणून टाकलंय. ही पत्र्याची खुली, उन्हाळ्याचे दिवस म्हटलं का गरम होतंय, पावसाळ्याचे दिवस म्हटलं का मच्छर चावतात. तुला जर द्यायचं असेल तर या पत्र्याच्या खुलीला 2 फॅन बसून देशील का रे पोरा? त्या क्षणाला पोराने प्रत्युत्तर केलं, आई तू मरणार आहे, तू जाणार आहे, मग फॅन कशाकरिता बसून देऊ? तर आईचं उत्तर एवढंच होतं, अरे उन्हाळ्याचे दिवस होतं, गरम झालेलं मी सहन केलं कारण मी तुझी आई होते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये मच्छर चावलेली मी सहन केले कारण मी तुझी आई होते. मी जाईल आता, पण मी जाईल, पण ज्या दिवशी तुझी पोरं तुला या वृद्धाश्रमात आणून टाकतील ना, तुला नाही सहन होणार, म्हणून आताच फॅन बसून दे. हे प्रेम एका आईचं आहे. म्हणून महाराज सांगतात काय, आईसी कळवळ्याची जाती, आईसी कळवळ्याची जाती, करीला बावीन प्रीती, आईला बावीन प्रीती, आईसी कळवळ्याची जाती, आईसी कळवळ्याची जाती. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर
माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली